म्हणून बोलायचं झालं तरी विठ्ठल ही तुकोबाराची अनन्यता. आता असे जे तुकोबारा आहेत देवाच्या नावाअतिरिक्त इतरांची स्तुती करायला तयार नाही, इतरांचं नाव घ्यायला तयार नाही. जेव्हा आजचा अभंग लिहितात पुण्यवंत भावे घेता सजनांची नावे. आजचा अभंग लिहिल्यानंतर काही साधक मंडळीने तुकोबारायांना प्रश्न केला, महाराज तुमचीच भाषा आहे, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्मत्या एका पांडुरंगा. आता पांडुरंग एका, पुन्हा एकाच, दुसरे पांडुरंग नाही का, एका पांडुरंगा अतिरिक्त दुसऱ्यांचं नाव वाणीला मी येऊ देणार नाही. आज तुम्ही संतांचं नाव घ्यायला लावतायत, तुम्ही स्वतः घेतायत आणि दुसऱ्यालाही घ्यायला लावतायत, हे कसं? तेव्हा तुकोबारा सांगतात, भल्या माणसा तसं पाहिलं तर देव आणि संत वेगळे आहे दोन्ही, पण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत हे वेगळे नाहीत रे बाबा. देव ते संत आणि संत ते देव. हे तुला वेगळे वाटत असतील अज्ञानामुळे, पण देव आणि संत तसं पाहिलं तर दोन्ही एक आहेत. किती एक आहेत? निळोबाराही ते सांगतात, देवतेची संत हाची भाव दोहीचा. देव तेच संत आहेत आणि संत तेच देव आहेत. तुकोबार आहे त्या व्यक्तीला अजून पुढे जाऊन सांगतात, अरे भल्या माणसा तू मला सांगतोय की देव, तुम्ही देवाचं नाव घ्यायला लावत होतात, आता संतांचं नाव घ्यायला लावतायत, म्हणजे देवाला तुम्ही रिटायर केलं, संतांची भरती केली असं आम्हाला वाटतंय. अरे तसं नाही रे बाबा, मला एक सांगायचंय. तुकोबाराय म्हणतात देवाचं नाव घेतलं तर फायदा कमी आहे. देवाचं नाव घेतलं तर हा फायदा होईल की देवाचं नाव घेतल्यानंतर देवाच्या नामाचा परिणाम नामसंकीर्तन नाही का, आहे सगळ्यांना माहिती. पण देवाचं नाव घेतलं, देवाची सेवा केली तर देवालाच प्राप्त होईल. पण संतांची सेवा केली ना, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. बैरागी बाबांसारख्या संतांची सेवा केली देवा पावे. विठाला विठाला संत आणि देव वेगळे नाहीत हे तुकोबारा स्पष्ट सांगतात. तुमच्या आमच्या कल्याणाकरता आलेले तुकोबारा हे अभंगातून व्यक्त होत आहेत. आता देव आणि संत वेगळे नाहीत. कसे वेगळे नाही? दोघांमध्ये अभेद आहे. अभेद शब्दाचा अर्थ दोन्ही एकच आहेत. कसे एक आहेत ऐका. देव कुठून आला? हरी वैकुंठाहुनी आला. हरी कुठून आला म्हणले? भगवंत वैकुंठातून आले. आणि संत आम्ही वैकुंठवासी ही सांगतात. येथे उपकारासाठी कुठून आलो? आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी. वैकुंठातून आम्ही आलो आणि देवही आला. काय वेगळे? वर दुसरं पुढे जाऊन देवाचा अवतार आहे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी. आणि संत ते काय आकाशातून टपकले? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. तेही अवताराला आले, संतही अवताराला आले, जसा देव अवताराला आला. बर देवाचा अवतार कशासाठी? देवाचा अवतार धर्मरक्षावया. आणि संत धर्मरक्षावया कारणे साधू होता ती अवतीर्णे. विठाला 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 विठाला. धर्मरक्षावयासाठी करण्याटी आम्हासी धर्मरक्षावयासाठी. संत धर्मरक्षणासाठी आले. देव नाही का? देव धर्मरक्षणासाठी आला आणि संतही
बरं, हे देव आणि संत यांचं एकत्रित रूप अवताराला आलं, त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. देवही आहे म्हणजे देवासारखं कर्तृत्व आहे आणि संतांसारखी अंतःकरणात दया आहे, नाही का? धर्मरक्षणासाठी, नाहीतर इथं कीर्तनाला मी उभं नसतो. मग माझ्या डोक्यामध्ये गोल टोपी असते, गोल, आणि माझं नाव काशीनाथ नसतं, काशीद. अजून किती खाली येऊन सांगावं. हा, महाराज अवताराला आले नसते तर आपण या ठिकाणी धर्ममंडपात असतो का? कुणाचे उपकार आहेत? धर्मरक्षणासाठी देव आणि संत, देवही अवताराला आला, संतही अवताराला आले, पण दोघांचं एकत्रित रूप आली जवळ. जगात भारी 19 फेब्रुवारी, कळतंय की नाही? आली जवळ म्हणून बोलतोय जरा. तुम्हाला माहिती असेल की ज्या वेळेला सर्व जगामध्ये यवनांचा अत्याचार चालू होता, माया बहिणींची आबरू लुटली जात होती, आबरूंची लक्तरे वेशीवर टेकली जात होती, त्यावेळेला देव आणि संत एकत्रित आले आणि आता ते म्हटले, तुम्ही जाऊ नका ना, आम्ही जात नाही, आता दोघं मिळून जाऊ. दोघं मिळून आले. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजाचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती. हे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिव जन्मला, राजाचा अधिपती, सगळ्या राजाचा अधिपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. हा, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. 19 फेब्रुवारी 1630 साल, नाही का? आणि महाराज शिवनेरीवर अवताराला आले त्या अगोदरची घटना. धर्मरक्षणासाठी का अवतार आले तेवढं सांगतोय. धर्मरक्षणासाठीच अवताराला आले. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला सगळीकडे अधर्म बुडाला होता. यवनांनी कुठेच धर्मकार्य कुठे चालू नव्हतं, चांगले कामं होतच नव्हते, वाईटच कामं व्हायचे. आणि अशा वेळी सगळ्यांना माहिती, यदा यदा हि धर्मस्य जब जब होई धर्म की हानी, बाळय असुर अधम अभिमानी, तब तब धरी हरी विविध शरीरा. त्यावेळी माझा भगवंत अनेक शरीर धारण करतो. कधी राम होतो, कधी कृष्ण होतो, आणि कधी छत्रपती शिवाजी महाराज होतो, नाही का? महाराज अवताराला आले. 5 वर्षाचे महाराज होते. हे हिंदू धर्माचं वेळ त्यांना का लागलं किंवा हे हिंदवी स्वराज्य व्हावं हे त्यांची इच्छा नव्हती, त्यांच्या आईची इच्छा होती. कशी निर्माण झाली याकरता छोटीशी कथा. महाराज 5 वर्षाचे होते आणि आता खेळ राहिलाच नाही. आता खेळ कोणी खेळते की लहान मुलं? आता खेळ आलाय का? खेळ राहिला नाही. आता सगळा खेळ मोडला आणि एकच खेळ मांडला. हाच खेळ मांडलाय आता. मोबाईल. पोरं खेळायचे विसरलेत महाराज, आणि याला कारणीभूत आपण आहोत. आपणच मोबाईल देतोय. त्याला थोडं खेळू द्या. का? तो जर खेळला तर अंगाने भरला जाईल, आणि मग जेव्हा आपल्या धर्मावर कोणी शिव्या शिंतोडे द्यायचा प्रयत्न करेल त्यावेळेला तो पुढे येईल, नाही का? त्याकरता काय अंग भरलं पाहिजे, तो खेळला पाहिजे.
जिजाऊंची इच्छा म्हणून बाळाला सर्व बाबतीत परिपूर्ण करावं. शुभा लहान आहेत आणि शुभाला लहान असणाऱ्या शुभाला मांडीवर घेतलंय आईने आणि सांगितलं बाळा आज खेळ खेळायचा आहे. आई आणि मुलगा दोघं खेळ खेळतायत. आज तो सोंगट्या खेळ चालू होता आणि असं ठरलं की आजच्या खेळात जो हरेल त्याने जो जिंकेल त्याचं ऐकायचं. नेमकं आज महाराज खेळामध्ये हारले. आई जिंकल्या, मा जिजाऊ जिंकल्या आणि मा जिजाऊनी बाळाला समोर शिवबाला सांगितलं आता जाऊ दे म्हणले, तू हारलास मी तरी काय तुला सांगणार. नाही 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 म्हणले, आता महाराज शब्दाचे पक्के. हे शब्द पाळणारे होते महाराज, कळतंय का? नाही तर मी कधी बोललो होतो असे बोलणारे नव्हते महाराज. मी बोललोच नव्हतो, नाही कधी बोललो होतो. लगेच विसरून जातात लोक. ते थोडं झालं ना अनबॅलन्स झालं की कधी बोललो होतो म्हणतात. नाही होतं ते, आणि ते मी बोललोच नव्हतो माहिती असं होतं ते. ते आपण आहोत. तुम्ही आम्ही शब्द आणि जे मोठी माणसं असतात ना, शब्द दिला त्यासाठी प्राण जाय पर, नाही का? हे रामाच्या कुळाला महाराजांनी अनुसरलं आणि आईचा शब्द आहे बाळा जाऊ दे. नाही नाही म्हणले, आई आज तुम्ही मला अगोदरच सांगितलं होतं आज खेळामध्ये जो हरेल त्याने जो जिंकेल त्याचं ऐकायचं. काय म्हणणं आहे तुमचं मला तेवढं सांगा. म्हणले एकच म्हणणं आहे. बाळाला कडेवर घेतलं शिवनेरी आणि जुन्नर शहर तिथून दिसतंय खाली. एका खिडकीमध्ये आई आल्या मा जिजाऊ आणि बाळाला सांगतायत बाळा तुला समोर काय दिसतंय. 5 वर्षाची शिवबा सांगतायत आई मला समोर संपूर्ण जुन्नर शहर दिसतंय. अजून काय दिसतंय म्हटले मला तिथे मध्ये एक मोठा वाडा दिसतोय. अजून काय दिसतंय म्हणजे त्या वाड्यावर मध्यभागी एक हिरवा निशाण दिसतंय. हिरवा झेंडा दिसतंय. मग बाळा माझं एवढंच सांगणं आहे तुला, एवढंच काम आहे तुझ्याकडे की त्या हिरव्या निशाण्याच्या जागी मला भगवं निशाण पाहिजे. 5व्या वर्षी वयाच्या आणि आईचा शब्द बाळाने पाळला. 16 वर्षाचे महाराज झाले आणि 16 वर्षापासून, नाहीतर आपल्याला सांगितलं जातं 16वा वर्ष, पण ते मोक्याचं आहे हे महाराजांच्या जीवनचरित्राकडे पाहिल्यानंतर कळतं. 16व्या वर्षी मुठभर मावळे सर्व जातीतले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेत असताना एक लक्षात घ्यायचं की महाराजांबरोबर सर्व जातीतले मावळे होते. कळतंय का? म्हणून महाराजांचा आणि कुठल्याही महापुरुषाचा द्वेष आपल्या अंतःकरणातून कधीच निघू देऊ नका. का? तो जर तुम्ही द्वेष केला तर त्या महापुरुष तो काहीच करणार नाही, पण देव तुमच्याकडे काही ठेवणार नाही. नाही का? हरिजनाची कुणा न घडावी निंदा, चाहत गोविंदा नाही त्याचे. देवाने सांगितले माझ्या भक्ताची जो निंदा करतो ते मला आवडत नाही. म्हणून कुठल्याही जातीतले संत किंवा कुठल्याही जातीतला महापुरुष असो त्याला कधी आपल्या वाणीतून त्याच्याविषयी कधीच वाईट निघू देऊ नका. का? हे महाराजांचं जीवनचरित्र शिकवतोय. सर्व जातीतले मावळे होते, नाही का? आणि मग ते मावळे मुठभर गोळा केले आणि सर्व जातीतले मावळे पहिली रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही प्रतिज्ञा महाराजांनी मुठभर मावळे बरोबर घेऊन केली. आणि ऐका, त्या दिवसापासून राहिलेले वयाचे 35 वर्ष महाराजांनी हिरवं निशाण भगवं निशाण करण्यातच घालवले. कळतंय की नाही? म्हणून धर्माचं रक्षण करण्याकरता ते अवताराला आले, मला सांगायचंय. अहो 16वा वर्ष आहे आणि 16व्या वर्षी मी नेहमी सांगतो महाराज जेव्हा 16 वर्ष झाले मुठभर मावळे बरोबर घेतले आणि रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि मग माझ्या शुभानं काय केलं आहे का? एक पराक्रम केला.
राजे शहाजींचा बाळ, राजे शहाजींचा बाळ, साऱ्या यवनांचा काळ, शिवनेरीवर जन्मला, ओ शिवनेरीवर जन्मला, राजाना शिवबाना तोरण बांधलं तोरण्याला, शिवबाना तोरण बांधलं तोरण्याला, शिवबाना तोरण बांधलं तोरणाला, शिवबाना तोरण बांधलं तोरणाला. शहाजींचं बाळ, यवनांचा काळ, शहाजींचा बाळ, राजे शहाजींचा बाळ, हा यवनांचा काळ, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजानं तोरण बांधलं तोरण्याला, राजानं तोरण बांधलं तोरण्याला, राजानं तोरण बांधलं तोरणाला, राजानं तोरण बांधलं तोरणाला. नाही का? जय वा वा, टाळ्या वाजवा एकदा. वा. 16व्या वर्षी आणि आतापासूनच पाहिजे थोडं. आणि ते बाळ कडू महाराजांनी दिले दिसतंय. विठाला विठाला विठ्ठल. असं मला एक सांगायचंय, महाराजांचा अवतार देव आणि संत एकत्रीकरण धर्मरक्षणासाठी, नाही का? एकच राजा, हो शिवनेरीपर्यंत आवाज जाईल माझा. आणि रायगडावर महाराजांना आदरांजली या माध्यमातून निश्चितच मी देईल. पण ती जर पूर्ण देत गेलो तर तुम्हालाही आदरांजली कीर्तना द्यावं लागेल. तुम्ही झोपू शकता. एकच विषय सारखा सांगणं बरोबर नाही, नाही का? नाही का? बोललं जातं. आणि आता आली 19 फेब्रुवारी म्हणून थोडं त्या माध्यमातून मला, कारण आता उद्या जागर आहे, उद्याच्या महाराजाला जास्त जागा काढता येणार नाही. जागर आहे ना, त्याला जास्त इकडे तिकडे फिरता येणार नाही, त्याला चाकोरीत चालावं लागेल. म्हणून मी आज थोडं इकडे तिकडे जातोय, याची आठवण करून देतोय. हे जे धर्ममंडपात आपण बसलोय, हा धर्ममंडप ज्यांच्यामुळे आहे त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर, नाही का? तलवारीच्या धारेवर. ओ तुमच्या आमच्यासाठी, नाही का? रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा ज्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, आहे का? ते सतत आपल्या स्मरणात राहतील का? धर्म रक्षणाचं कार्य त्यांनी केले. आणि आज त्यांचं नाव जरी घेतलं तरी अंतःकरणामध्ये धर्म रक्षण करावं ही जागृती अंतःकरणात सहज होते. विठ्ठल विठ्ठल मी सांगत होतो, देव आणि संत वेगळे नाहीत. देव भगवंत अवताराला येतो, संत अवताराला येतात. देव वैकुंठातून आला, संत वैकुंठातून आले. एवढंच नाही, थोडं पुढे जाऊ. देवाचा अवतार आहे धर्मरक्षणासाठी, संताचाही अवतार. थोडं पुढे जाऊ आपण आता. देवाच्या बाबतीत जर देव आणि संत दोघं एकत्रित घेतले तर एक लक्षात घ्या, देवाच्या मनात आला देव काही करू शकतो. करशील तरी नो हे काय, तो काही करू शकतो. कोण? देव.
जर देव काही करू शकतो, आमचे संत काही करणार नाही का? देवाने काय केलं म्हणजे राईचा डोंगर पर्वतराई. देवाच्या मनात आलं तर राईचा डोंगर आणि डोंगराची राई व्हायला वेळ लागत नाही, सगळ्यांना माहिती आहे. देवाच्या मनात आलं किल्लारीचा भूकंप नाही, देवाच्या मनात आलं 4 वर्षापूर्वी कोरोना. काय झालं होतं, माणसात माणूस राहिला नव्हता. पूर्वीच्या काळी जेव्हा काही टाइमपास म्हणून साधनं नसायची, जुने लोक, आता फेटेवाले कमी दिसायला लागले, मीच एकटा फेट्यावाला आहे. नाही जाऊ द्या, मी कीर्तनाला म्हणून पण फेट्यावाले आता कोण राहिले का? कोणीच राहिलं नाही फेट्यावालं. त्या फेट्यावाल्यांचा काळ सांगतोय, जेव्हा लाईट नव्हती, टेंब्यावर भजनं चालायचे आणि रात्र आता उन्हाळ्याचे दिवस भजन चाललंय, 12-1 वाजलेत, पण किती वेळ भजन करायचं म्हणून भजन बंद केलं. 5-6 जण एकत्रित आहे वारकरी, आणि 5-6 जणांनी मध्ये महाराज भजन संपल्यावर गप्पा सुरू केल्या. आता गप्पाला काय, मग उन्हाळ्याचे दिवस, एक तर दिवसभर झोपा झालेला, मग आता रात्र सकाळ होईपर्यंत गप्पा. बरं, त्या गप्पा मारताना त्याच्यात एक आप्पा, आणि रात्रभर आणि आप्पाचा विषय नाही संपतच नसायचा. फाईलवर फाईल, सगळ्याच्या फाईली आप्पाकडं. फाईल बघतो ओपन करायची, चर्चेला विषय सुरू. ऐका, आणि हा गप्पा चालू आहे. गप्पा चालता मध्येच एक जण शिंकल्यानंतर समोरचा काय म्हटला माहिती का, जो बोलत होता तो मला, बघ माझ्या मुखातून शब्द निघायचा आणि यांनी शिंकायचं, एकच झालं. म्हणजे माझं म्हणणं 100% कसं आहे, सत शिकला म्हणायचे. काय म्हणायचे, सत शिकला नाही का? आता तो काळ जुना, आणि 4-5 वर्षापूर्वी कोरोना आला होता. सर्वांच्या तोंडाला ते काय होतं, मुस्क कोण म्हणलं मागून? मुस्क कोणाला असतं? हा, बैलाला असतं ते, आणि माणसाला असतं ते. बरं, बैलाला मुस्क का लावलं जातं? बैलाला मास्क का लावतात? तुम्ही उत्तर द्या. आपण शेतकरीचे का इंजिनियर आहे तुम्ही? कंपनी ते सगळे कंपनी आहेत. हा, अजून एक कोणी सांगताय का, बैलाला मुस्क का लावलं जातं? हा, तुमच्या आता बोलावं वाटतं, पण कसं आहे, आता काय बोलावं, आणि आपण बोलावं बाबा म्हणायचं इकडं, हे नाही ते होतं, मग आपलं मध्येच सापडायचो. त्याकरता सोपं सांगतो, बैलाला मुस्क या करता लावलं जातं, त्याने कुठंही तोंड घालू नये म्हणून. नाही, बैलाने कशात आणि कुठंही तोंड घालू नये म्हणून त्याच्या तोंडाला काय लावतात? हा, मुस्क. आपलं तेच झालं होतं. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत से, देवधर्म सांदी पडिले सकळ. नाही का? आपलं तेच झालं होतं. देवाच्या मनात आलं, हे कुठे तोंड घालायला लागले, मग तोंडाला काय लावलं? मास्क. आणि मग त्या काळात 1.5-2 वर्ष चालला, तर वर्ष झालं लोक घरात जे भजनी होते त्यांना काय दमच नाही का. ते म्हणले काय गड्या, आपण काय करू आता, हे पोलिस गावातून गेले का, मग आपण मंदिर गाठू गड्या, रात्रभर भजन करू, एकदाच वर्षभरात एकदाच करू. मग 4-5 जण एकत्रित आले. तोंडाला काय होतं? हा, आणि भजन सुरू झालं. रंगलं चांगलं, रंगलं. नंतर म्हणले, अरे खरा बंद कार झोप यायला लागल्या, म्हणले आता कवर भजन खरा बनते म्हणले. आणि मग गप्पा अशा सुरू झाल्या. गप्पा रांगल्या, आणि गप्पा रांगल्यानंतर मधीच एक जण कोरोनाचा काळ सगळ्याच्या तोंडाला, आणि त्याच्यात आघाडी शिंकलाय. विचार करा काय झाला असं. म्हणले ते सत शिकला म्हणले असतील का? नाही. हा, ही बीडची भाषा आहे आमची. ओट, एकदा तू तरी उठ, नाहीतर आम्ही तरी उठतो का? त्या रोगाचे लक्षण आहे. नाही का? मला एक सांगायचंय, देवाच्या मनात आला देव, कधी कोरोना, कधी किल्लारीचा भूकंप. आमचे संतही काही कमी नाहीत बरं का. आमच्या संतांच्या मनात आलं. तू का म्हणे आले समर्थाचे मन, राणा रंक होतो, आणि रंक राणा
नाही का? करीन तो काय नोहे महाराव. माझ्या ज्ञानोबरांच्या मनात आलं, एक मेलेला व्यक्ती त्याला जिवंत केलं आणि त्याच्याच हाताने ज्ञानेश्वरी लिहून घेतली. कळतंय का? सच्चिदानंद बाबा आदरे. थोडं पुढे जाऊ. देवाच्या मनात आलं, देव काही करतो बरं का. अहो, देवाने चमत्कार केला. सर्वांना माहिती आहे, सांदीपनी गुरुकुलात राहत असताना भगवंताने 12 वर्ष विद्या अभ्यास केला. आणि सांदीपनी ऋषींची पत्नी असं सांगतात की 12 वर्षाचा विद्या अभ्यास झाल्यानंतर जेव्हा वापस यायला निघाले भगवान कृष्ण, त्यांना मित्र सुदामा मिळाला. आणि मग गुरुकुलात राहिला, अभ्यास झाला, मागे निघाले. निघत असताना, घरी येत असताना गुरुदक्षिणेमध्ये गुरुमातेने जो मुलगा त्याचा मेला होता, मेलेला मुलगा यमाच्या दारात होता, तो यमाच्या दारातला मुलगा देवाला गुरुदक्षिणेमध्ये परत मागवला. देवाचा महाराज सामर्थ्य बघा, देवाने चमत्कार केला. तो मेलेला मुलगा यमाच्या दारातला तो परत आणला आणि गुरुमातेला परत केला गुरुदक्षिणेमध्ये. देवाचं सामर्थ्य. माझ्या ज्ञानोबाने तेच केलं 700 वर्षापूर्वी. मेले माणूस जिथं उठविले, नाही का? आणि तोच चमत्कार ज्या भागातून मी आलोय आणि ज्या भागाचं एक आराध्य दैवत, ज्या भागामध्ये अज्ञानी लोक अज्ञान घालवण्याचं काम आणि अंधश्रद्धा घालवण्याचं काम ज्या संतांनी केलं, त्या संतांना आपण 15 दिवसापूर्वी गावात आणलंय. राष्ट्रसंत भगवान बाबा. त्या संतांच्या बाबतीत तो चमत्कार घडला बरं का. तुम्हाला माहिती आहे, बीड जिल्हा म्हटला की तिथे बरेच गड आहेत. नारायणगड आहे, भगवानगड आहे, गैनाथगड आहे. आम्ही ज्या गडावरून आलो, नवीन गड तयार केला मी, सुदर्शनगड. लय गड आहेत बाबा, बरेच गड आहेत. मला एक सांगायचंय, नारायणगडावर 7वी पिढी चालू होती माणिक बाबांचं. वास्तविक तिथे राहत होतं. आणि महाराज त्यांच्या हाताखाली एक संत अर्थात रत्न अवताराला आलं. त्या संत रत्नाचं नाव आहे राष्ट्रसंत भगवान बाबा. 8वे संत, नारायणगडाची 8वी पिढी. म्हणजे एक सांगायचे, ज्या नारायणगडाचं नाव आपण ऐकून आहात, नगद नारायण महाराज पहिले आहेत आणि त्यांची 8वी पिढी राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये दोन्ही एक आहेत. दोन्ही जरी तुम्हाला दिसायला आणि बातम्यामध्ये वेगळं दिसत असलं तरी आम्ही एक आहोत. हे नारायणगडाने आणि या गडाने आम्हाला शिकवलंय. हे तुमच्याकडे बातम्या वेगळ्या येत असतील, त्या बातम्या तुम्ही डोक्यात घेऊ नका. आणि आपल्या गावातही कधी तशा डोक्यात ठेवू नका. का? कारण ज्या राजांनी हिंदू धर्म स्थापन केला, त्या राजाने कधी जात धर्म मानला नाही, नाही का? बोलतात ना, त्यांच्या बाबतीत बोललं जातं की त्यांनी जातही पाहिली नाही, धर्मही पाहिला नाही. एक यवनाची सून, मुस्लिमाची सून महाराज मावळ्यांनी युद्धामध्ये जिंकली आणि जिंकल्यानंतर तिला महाराजांच्या समोर प्रस्तुत केलं, समोर उभं केलं आणि सांगितलं, महाराज तुमच्यासाठी नजराणा आणलाय. महाराजांनी पाहिला नजराणा, सांगितलं, अरे मावळ्यांनो, ज्या रूपवतीला तुम्ही समोर उभं केलं ना, तिच्याकडे पाहून महाराज उद्गारले. महाराज किती मोठे होते बघा. महाराज त्या तरुणीकडे पाहून बोलतायत, अशीच आमची माता सती सुंदर रूपवती, असेच आम्ही दिसलो असतो वदले छत्रपती. ही शिकवण या महाराष्ट्रामध्ये ज्या राजाने दिली, नाही का, ज्या राजाने ही शिकवण दिली, नाही का. काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाच उण, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला. मुस्लिमांच्या शत्रूच्या मुलीला तर आई म्हणण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्राची आहे, कळतंय का? आणि ही शिकवण राजाने दिली आहे. तुमच्या आमच्या अंतकरणात ते वाईट विष कधी ठेवू नका. विषमतेचं, जातीमधलं हिंदू ते ठेवूच नका. का ठेवू नका? जातीमध्ये तुम्ही जर विष ठेवलं तर तुम्ही स्वतः व्यवस्थित जगणार नाही, दुसऱ्याला जगू देणार नाहीत.
त्याकरता पहिलं हे बाजूला टाकायचं. आजच्या कीर्तनात एवढं जरी घेऊन गेलं तरी लई झालं. कळतंय की नाही? हा विचार गरजेचा आहे. आणि एक मी सांगत होतो की ज्या संतांनी ही शिकवण दिली, तुम्हाला माहिती आहे भगवान गड नंतर निर्माण झाला, अगोदर नारायणगड आहे. नारायणगडाची उपशाखा भगवानगड बोलली जाते. गुरुवारी न्यायाचार्यांनी अर्थात गुरुवारी शास्त्री बाबांनी तुम्हाला सांगितलं असेल की नारायणगडाची 8वी पिढी राष्ट्रसंत भगवान बाबा आहे. आणि आता गुरुकुलात तिथे राहत आहेत, कुठे? नारायणगडावर भगवान बाबा राहत आहेत. जो चमत्कार देवाने केला, गुरुपुत्र जिवंत केला गुरुमातेच्या शब्दावरून. जो चमत्कार माझ्या ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी केला, तोच चमत्कार पुन्हा ज्या संतांनी केला, त्या संतांचं नाव आहे राष्ट्रसंत भगवान बाबा. भगवान बाबा नारायणगडावर राहत होते आणि नारायणगडावरून जवळच अगदी पूर्वेकडे जवळ गेलं तर बीड शहर आहे, सगळ्यांना माहिती आहे. बीड शहरात बाबांचे त्या काळात दौरे असायचे आणि ते दौरे असे असायचे की गावोगावी जाऊन अज्ञानी लोकांना सज्ञान बनवायचं, कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या अंतःकरणातली अंधश्रद्धा घालवायची, याकरता ते दौरे असायचे भगवान बाबांचे. आज भगवान बाबांचा दौरा नारायणगडावरून निघाला, बीड शहरामध्ये गेला. बीड शहराच्या नजदीक संध्याकाळचा मुक्काम. असं सांगतात की नागापूर नावाचं गाव आहे आणि त्या नागापूर नावाच्या गावामध्ये संध्याकाळचा मुक्काम होता. बाबा संध्याकाळी येणार आहे. गावातील एकच गावामध्ये दुमजली माडी होती. त्या गावात एकच माळी समाजाचं घर आणि ते गावातले पाटील आणि सर्व गाव त्यांचं ऐकते. हे लक्षात असू द्या. ही आपला महाराष्ट्र आहे. नेतृत्व कुणीही करा, तुमच्यामध्ये मतभेद येऊ देऊ नका. ही शिकवणारी आपली पूर्वीची ही महाराष्ट्राची परंपरा आहे. माळी समाजाचे साळुंके त्यांचं नाव, देवराव माळी साळुंके. अहो एकुलते एक गावातले पाटील आहेत आणि सर्व गाव त्यांच्या शब्दाला मान देते. आणि झालं असं, पाटलांना मुलबाळ नव्हतं. 5 वर्षापूर्वी भगवान बाबांनी नारळ दिलं आणि त्यांच्या नारळाने एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव सुदामा ठेवण्यात आलं आणि तो सुदामा आता 5 वर्षाचा झालाय. पण झालं असं, आज नेमके गावात बाबा यायचे. महिन्यापासून सुदामा आजारी होता, इतका आजारी होता. आता पूर्वीच्या काळी काही हॉस्पिटल मोठे नव्हते, सर्वच रोगाचं निदान होत नसायचं. मग पूर्वीच्या काळी अंधश्रद्धा, देवऋषीकडे भूताटकी हे केलं जायचं. सगळं केलं. शेवटी दवाखाना कोणता? सरकारी दवाखाना. त्याच्या पलीकडे दवाखाना होता का? दवाखान्यातही जाऊन आले पण शेवटी गेले. त्याच्यामुळे काही फरक पडला नाही. भगवान बाबा गावाचे यायचे ज्या दिवशी, त्या दिवशी सकाळी सकाळी त्या बाळाचं, त्या सुदाम्याचं शरीर, 5 वर्षाच्या मुलाचं शरीर शांत पडलं. आता सगळं गाव शोकाकुल आहे, सर्व गाव रडतंय. इतक्यात पाटलांनी सगळ्या गावाला धीर दिला. बघा, संत आपल्या गावात येत आहेत. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. मुलगा माझा मेलाय, दुःख मला आहे. तुम्ही रडू नका, तुम्ही शोक करू नका. तुम्ही नेहमीप्रमाणे भगवान बाबा सारख्या संतांचं स्वागत करा, बाबांचं स्वागत करा. ढोल ताशे लेझिम पावल्या खेळत खेळत बाबांना आपण गावात घेऊन या. मीही बरोबर येणार आहे. आणि घरी आले. घरी आल्यानंतर त्या पाटलांची पत्नी आहे, तिलाच तर बोटच करून सांगितलं, हे बघ माझं म्हणणं व्यवस्थित ऐकून घे म्हटले. भगवान बाबा गावात येतील, संध्याकाळचं जेवण आपल्याकडे आहे, बाबा आपल्या घरी येतील. तू का रडलीस? आणि बाबा का जर बिगर जेवणाचे घरून गेले ना, माझ्या इतकं कोणी वाईट राहणार नाही. हे सांगितलं. ती शांत बसली. 9 महिने 9 दिवस ज्या बाळाला वागवलं, आज त्याचं शरीर समोर पडलंय. शरीर बाबा गेल्यानंतर आपण त्याचं उत्तर कार्य करू असं पाटलांनी सांगितल्यामुळे माळीवर दुसऱ्या मजल्यावर नेऊन ठेवलंय. प्रेत घरी पडलंय. कर्तबगार मनुष्य गावातला आहे, सगळं गाव शोकाकुल आहे. पण पाटलांचं म्हणणं आहे, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. भगवान बाबांचं नेहमीप्रमाणे स्वागत केलं. 5 वाजता बाबा गावात आले आणि गावात आल्यानंतर नेहमीप्रमाणे गावात पोहोचले. हनुमंताच्या पारावर अर्थात हनुमंताच्या मंदिरावर बसले. सगळं गावकरी समोर आहेत. बाबांनी सगळ्यांना हरिपाठ घ्यायला लावला, पावल्या खेळले, फुगड्या खेळले सर्व. आणि मग आता जेवायला बसायला लावलं. पण कोणी जेवायला बसत नव्हतं. का? अरे गावातला
कर्तबगार मनुष्य, त्याचा एकुलता एक बाळ मुलगा मेलाय आणि आपण जेवावं एवढी तरी अक्कल आपल्याला असावी ना. कोणी जेवायला बसत नव्हतं. बाबांना जाणलं काहीतरी झालंय म्हणून. बाबांनी एक गावातला विश्वासू व्यक्ती त्याला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं, खरं खरं सांग, तुला माझी शपथ आहे, खरं सांग काय झालंय, हे लोक का रडतायत, हे लोक एवढी शांत का आहेत, का जेवत नाहीत लोक. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा आता जुने लोक, गावंढळ भाषा, त्याने सांगितलं, बाबा आणि त्या सुदामा, तो देवरामाचा सुदामा नाही का बाबा, आणि त्याचा काय भरोसा राहिला नाही बाबा, मेलय ते बाळ, मेलय. हो, शरीर शांत पडलंय बाबा त्याचं. अरे मग त्याच्यामुळे तुम्ही रडतायत का, त्याच्यामुळे तुम्ही जेवत नाहीत का, चला मला त्याच्याकडे घेऊन. आणि मग ठरलं, बाबाने सांगितलं पहिले जेवायला जाणार, आणि मग पाटलांकडे निरोप पोहोचवला. नेहमीप्रमाणे सडा संमार्जन, रांगोळी, पाट, पाय धुण्याकरता गरम पाणी, टॉवेल हातामध्ये आहेत, आणि ज्या आईचं मूल वारलंय 5 वर्षाचं, ती पंचारती घेऊन बाबाला ओवाळण्याकरता समोर उभी आहे. विचार करा, डोळ्यात अश्रू आहे पण दाबलेले आहेत. का? पतीचं म्हणणं आहे बाबा घरून गेल्यानंतरच रडायचं, तोपर्यंत रडायचं नाही. त्याच वेळी आईने अश्रू दाबलेत, आणि आता समोर बाबा आलेत, पाय धुतले, पंचारतीने ओवाळलं. हो, काय मागितलं असेल, माझ्या बाळाला परत द्या, एवढंच मागितलं असेल की नाही. आज समोर बाबा आहेत, आणि बाबांना आत नेण्यात आलं. जुना वाडा, जुने वाडे सगळ्यांना माहिती आहे. एकीकडे स्वयंपाक चालायचा, एकीकडे बसायची वस्त्री असायची. त्या वस्त्रीमध्ये चांगले काही ठराविक लोक बसले आहेत, बाबा बसलेले आहेत, पाटील बसलेले आहेत. बोलणं चाललंय. बाबांनी विचारलं, कुशल मंगल गावाचं कसं आहे, गावामध्ये बरं चाललंय का. म्हणले, बाबा तुमच्या आशीर्वादाने बरं चाललंय. असं? पाटील खरं सांगा काय, मी आल्यापासून पाहतोय, अर्धा तास मला घरात येऊन झालाय, सुदामा काही दिसत नाही. सुदामा काही दिसत नाही म्हटल्यानंतर पाटलांना शब्द फुटेना, पण पाटलांनी तो शब्द आवाला. पाटील म्हटले, आता बोलायचंच नाही. पाटील शांत बसले. पण सुदामा कुठे, हे शब्द भगवान बाबांच्या मुखातून निघाल्यानंतर जी माता बाबांना जेवण्याकरता भाकर थापत होती ना, तिने महाराज अश्रू मोकळेच केले आणि मोठ्याने रडू लागली. सुदामा, सुदामा म्हणत रडत होती. आणि बाबांनी ते पाहिले, अश्रून सांगितलं, पाटील खरं सांगा, तुमची पत्नी रडतीये, खरं सांगा काय झालंय. म्हणले, काही नाही बाबा, महिना झाला सुदामा आजारी होता, आणि आता तुम्ही गावात यायचे, सकाळी सकाळी शरीर शांत पडले. अरे अरे माझ्यासारखा संत, मी जर भगवंताचा एक भक्त गावात येतोय, आणि गावामध्ये जर असं अपशकुन घडत असेल, असं जर प्रेत वगैरे जर पडत असतील, तर भविष्यातही कुणीच संतांचं अतिथी पूजन करणार नाही. हा भविष्यातला डाग पुसण्याकरता भगवान बाबाने सांगितलं, सुदामा कुठे आहे मला बघू द्या. वर बाबांना नेण्यात आलं, जिथे ते प्रेत पडलेलं आहे, पांढरं वस्त्र त्याच्यावर टाकलेलं आहे. भगवान बाबांनी ते वस्त्र जसं काढलं, माता भगिनीने अश्रूला पुन्हा बाण फोडला. सुदामा म्हणत रडू लागले. अरे शांत बसा, मला बघू तरी द्या. भगवान बाबांनी त्या बाळाची नाडी तपासली, आणि बाबांनी सांगितलं, रडू नका. पाटील वारकरी होते बरं का, वारकरी पाटील असल्यामुळे भगवान बाबांनी पाटलांना सांगितलं, पाण्याचा तांब्या भरून आणा. एक पाण्याचा तांब्या भरून आणला. बाबा पायऱ्या उतरत खाली आले. पाटला वारकरी असल्यामुळे अंगणात तुळस होती, तुळशीचे पानं घेतले, हातावर असे चोळले, आणि मंत्र म्हटला मनामध्ये, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्युर्मुक्षीयमामृता. ते शब्द, तो मंत्र बाबांनी म्हटला होता, आमच्या सारख्याने म्हटलं असतं तर जिवंत मेलं असतं. भगवान बाबांचे शब्द होते. अहो, शब्द म्हटले ती संजीवनी. बाबांनी थोडक्यात त्या पाण्यामध्ये तो रस टाकला, तो तांब्यावर आणला, आणि त्या बाळाजवळ आले. आल्यानंतर सर्व रडत आहेत. अरे शांत बसा, मला बघू तरी द्या, गोंधळ घालू नका, सर्व शांत बसा, खाली बसा. सर्वांना बसवलं, आणि भगवान बाबा एक एक थेंब तोंडामध्ये टाकतायत पाण्याचे, आणि मुखामध्ये
मंत्र चालू आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदना मृत्युर्मुक्षीयमामृता असं सांगतात. 2-3 वेळा मंत्र म्हटला असेल हो बाबांनी. त्याच वेळी ते 5 वर्षाचं मेलेलं बाळ उठून बसलं. बघता काय माझ्याकडे उठून बसलं. आणि उठून बसल्यानंतर बाबांनी शब्द वापरले होते, बाळा अरे ओठ. आणि उठून बसल्यानंतर नेहमी ते बाळ बाबांच्या ताटात जेवायचं बरं का. नेहमी बाबांच्या ताटात जेवायचं. 4 वर्ष झाले होते, पण आज या वर्षी बाबा आले तर ते मेलेलं आहे. आणि उठल्यानंतर पहिला शब्द बाबा आल्यानंतर आनंद झाला. हात जोडले बाबांना त्या 5 वर्षाच्या बाळाने आणि पहिला मुखातून शब्द निघाला, बाबा मला तुमच्या ताटात जेवायचंय. 5 वर्षाचा बाळ नेहमीप्रमाणे मला तुमच्या ताटात जेवायचंय बाबा. आणि असं सांगतात चमत्कार जेव्हा गावकऱ्यांनी पाहिलं एकच जयघोष केला, सद्गुरु भगवान बाबा की जय. एकच जयघोष केला. त्याच वेळी सगळं गाव आनंदित झालं. फटाके ढोल ताशा सगळीकडे आनंद ही आनंद आहे. आणि त्याच वेळी भगवान बाबांचं सामर्थ्यही कळालं. आणि भविष्यात संतांवर येणारा जो आळ होता तोही बाबांनी तो डागाही पुसला. आणि आज मी एक सांगू का, आज आम्हीही गावोगावी जातो. जेव्हा तो मनुष्य आम्ही गावोगावी जातो तर आमचं भगवान बाबा म्हणून लोक स्वागत करतात. थोडं पुढे जाऊन सांगू का, जो मनुष्य 5 वर्षाचा असताना जिवंत केला होता ना लॉकडाऊन पूर्वी, कोरोनापूर्वी, तो व्यक्ती गडावर आला होता. आणि भव्य दिव्य भगवान बाबांच्या त्या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये गुरुवारी शास्त्रींचं कीर्तन चालू होतं. चालू कीर्तनात भगवान बाबांनी लोकांना प्रश्न केला होता. तुम्ही विचारताय ना भगवान बाबांनी काय चमत्कार केला, काय केला. त्या व्यक्तीला उभं केलं, सुदामजी उभे राहा. आणि सगळ्या समाजाला सांगितलं, हे बघा हा जिवंत चमत्कार भगवान बाबांनी केलेला तुमच्या समोर उभा आहे. नोही हा सामान्य काही करू शकता संत. आज देवाने जो चमत्कार केला, माझ्या ज्ञानोबांनी जो चमत्कार केला, तो 50 वर्षापूर्वी राष्ट्रसंत भगवान बाबांनी केला. थोडं पुढे जाऊन सांगू, देव आणि संत दोन्ही सारखे आहे. अजून पुढे जाऊ. देवाच्या बाबतीत तुमच्या सगळ्यांच्या पाठांतरातलं वाक्य आहे. नेहमी आपण हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, नाही का. सकाळ सकाळी संध्याकाळी लावलं जातं, देवाची द्वारी उभा क्षणवरी, ऐकतो आपण. आणि त्यातलं एक वाक्य आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. हरी हरी जर मुखाने म्हणाल तर तुमच्या पदरामध्ये एवढं पुण्य पडेल, त्या पुण्याची गणना करता येणार नाही. म्हणजे तुम्ही जर हरी हरी मुखाने म्हटलात तर म्हणणारा पुण्यवान होईल. पण संतांच्या बाबतीत थोडं पुढे आहे. संतांचं जर नाव घेतलं ना, देवाचं नाव घेतलं तर नाम घेणारा पुण्यवान होतो. पण संतांचं नाव घेणारा पुण्यवान होत नाही, पुण्यवंत होतो. पहिलं चरण पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. हे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, घे माझी वाचा तुटी, वाचा घे माझी वाचा तुटी, वाचा तुटी. वा. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे, सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे. सज्जन संत यांचं जर तुम्ही नामोल्लेख वाणीने केला, होतं काय, देवाचं नाव घेणारा हरिमुखे म्हणा हरी पुण्याची गणना कोण करी.
त्याच्या पदरामध्ये पुण्य पडतं, मग इतकं पडतं तो व्यक्ती पुण्यवान होतो. संतांचं नाव घेतल्यानंतर पुण्यवान होत नाही, पुण्यवंत होतो. असं का फरक आहे? काय फरक आहे पुण्यवान आणि पुण्यवंतामध्ये? आता ही रात्रीची वेळ आहे, जास्त ते अवघड सांगणं गरजे मला संयुक्तिक वाटत नाही, योग्य वाटत नाही. पुण्य शब्द आहे, त्याला वत प्रत्यय लागलाय. त्याचं प्रथमा एक वचन होतं पुण्यवान, द्विवचन होतं पुण्यवंत आणि बहुवचन होतं पुण्यवंता. पुण्यवान, पुण्यवंतो, पुण्यवंत. पुण्यवान म्हणजे पुण्य आहे, कदाचित मोजता येऊ शकतं. पण पुण्यवंत म्हणजे पुण्याला मर्यादाच नाही. थोडं पुढे जाऊन सांगू तुमच्या भाषेत, सर्व शेतकरी आहात. पुण्यवान म्हणजे आपण पिण्याकरता जी टाकी बांधतो, छोटी हौद टाकी, ती टाकी. आता त्या टाकीला गावात आता पाणी येतं, जी मोठी टाकी आहे त्या टाकीला काय म्हटलं जातं? या टाकीमध्ये हजारो लिटर पाणी आहे, म्हणजे ही टाकी कशी आहे? जलवान आहे. त्या टाकीला बोलतात जलवान आहे. पण आता चला माझ्याबरोबर मुंबईला आणि सांगा समुद्रात किती पाणी आहे, किती लिटर पाणी आहे? टाकीचं पाणी 10,000 10 लक्ष काय असं मोजता येतं, पण इकडे मोजता येतंय का? समुद्राला त्यामुळे जलवंत म्हणतात. समुद्र जलवंत आहे. तसं पुण्यवान आणि पुण्यवंत. देवाचं नाव घेतलं पुण्यवान व्हाल, संतांचं नाव घेतलं तर संत बैरागी बाबा, सावता महाराज, भगवान बाबा, नाही का, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ बाबा, यांचा नामोल्लेख जर वाणीने केला, होतं काय? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, नाही का? सज्जन, संत. आता ऐका, थोडं पुढे जाऊ. नेमका फरक काय आहे बुवा? तुम्ही आम्ही पण व्यवहारात जर पाहिलं तर पुण्यवान होण्याकरता प्रयत्न केला जातो, पुण्यवंत होण्याकरता प्रयत्न केला जातो का धनवंत? तुम्ही आम्ही जी खटाटोपचा रात्री चालू आहे, इतकी अद्रक झाली, इतके कांदे झाले, नेमकं कांदे आता इकले ना, आता कांद्याला भाव आला ना, आपल्याकडे कांदे नाही. नाही, आपलं खटाटोप कशासाठी चाललाय? धनवंत होण्यासाठी? नाही नाही, तुमची आमची चूक नाही. या जगामध्ये त्या पुण्यवंताला किंमतच नाही. ज्ञानोबराय जिवंत असताना मधुकरी मागू दिली नाही. जिवंत असताना किंमत आहे का या जगात? भगवान बाबांसारख्या संताला आपल्या शरीराचं एक अंग कमी करावं लागलं, हे जग आहे. म्हणून संत जगाबरोबर चालतात पण जगामध्ये नसतात. जगाचा आणि त्यांचा संबंध नसतो. दिसतात लोकांसारखे, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर माणूस पण भांब हा लौकिक भाग. लोकांसारखे दिसत असतील पण ते लोक नाहीत. संत नवती जग माणसाच्या सारिखे, संत नवती जग माणसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारिखे, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. नदी नवे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. वा वा. संत आणि माणसं वेगळे आहेत. माणसं का वेगळे आहेत? माणसं स्वार्थी असतात आणि संत निस्वार्थी असतात. कळालं का फरक? माणसं स्वार्थी असतात, जे स्वार्थी असतात ते माणसं, जे निस्वार्थी असतात ते संत, नाही का? थोडं पुढे जाऊ. तुम्ही आम्ही या जगामध्ये संताला किंमत देतो का माणसाला? संतांच्या नावाने सप्ताह चालू आहे पण व्यवहारात जगामध्ये मान्यता कोणा? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. यस्यास्ति वित्तं स नरकुलीनः स पंडितः स सुधवान गणवन्य स एव वक्ता सजदर्शनीयम सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. सर्व गुण
या कलियुगामध्ये पैशाचा आश्रय करून राहतात. बघा कुणाला किंमत आहे. बरं नावही आपण दिले जातात. कसे दिले जातात. सद्गुरू संत नारायणगिरी बाबा नेहमी कीर्तनातून सांगायचे. तुमच्या ध्यानात आहे की नाही पण मी कीर्तन ऐकलंय. सद्गुरू नारायणगिरी बाबा कीर्तनातून सांगायचे, अरे हे जग असं आहे, या जगामध्ये लोक एखाद्याला मान देत असेल ना, तो त्या व्यक्तीला मान नसतो, तो पैशाला मान असतो. आणि पैशामुळे त्या व्यक्तीला मान असतो. कसा मान असतो ते सांगायचे. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो जर आला ना, या परशुराम शेठ बसा बसा, परशुराम शेठ आलात का, बसा, पाणी वगैरे पाहिजे, लगेच दिलं जातं. थोडा पैसा आहे, जास्त पैशावाल्याचं सांगितलं तुम्हाला. थोडा पैसा असला तो जर आला ना, आलास का परशु, बस पाणी घ्यायचंय का, उठ घे हाताने. आणि ज्याच्याकडे पैसाच नाही, लांबूनच परशा परशा पुढचं बोलत नाही मी. तुम्ही लगेच सैराट व्हाल नाही का, कळतंय की नाही. हा कुणाला किंमत आहे, व्यक्तीला किंमत आहे, व्यक्तीला किंमत आहे पण पैशामुळे. सब पैसे के भाई भाई रे, अपने पल्लू में पैसा होए तो, और कोई सलाम करे अपना पैसा निकल गया तो, कोई न मीठा बोले सब पैसे के भाई. आहे का. थोडं पुढे जाऊ आपण. तुमचा आमचा पैसा, निश्चितच या जगामध्ये पैशाला किंमत असेल, पण तुमचं आमचं नुसतं धन आहे. आणि आम्ही जे आता ज्या मार्गाला लागलोय, परमार्थ महाधन, देवाने आणि संतांनी, अर्थात संतांनी जे जोडलं ते महाधन, आणि तुम्ही आम्ही जे जोडतो ते नुसतं धन. तुमचं आमचं धन इथंच राहील. महाधन, तुमच्या आमच्या धनाला आणि महाधनाला, या दोघांची जर तुलना केली, धन आणि पुण्य, पैसा आणि पुण्य याची जर तुलना केली, तर असं लक्षात येतं की तुमच्या आमच्या पैशाला 3 मर्यादा आहे. देशाची, काळाची आणि जन्माची. पुण्याला 3ही मर्यादा नाही. पुण्याला देशाची, काळाची आणि जन्माची मर्यादा नाही. तुमच्या आमच्या धनाला कशाची मर्यादा आहे, देशाची. किती कमवा, विदेशात नेता येतो का, नेता येईल, पण तिकडे आपले रुपये चालतील का. आपले रुपये इथंच, आपले पैसे इथंच, ते विदेशात चालत नाहीत. तिकडे डॉलर आहेत, आपल्याकडे रुपये आहेत. आपले रुपये विदेशात चालत. पैशाला पहिली मर्यादा देशाची आली. दुसरी काळाची. काळाची सगळ्यांना माहिती असेल. 8-10 वर्षापूर्वी एक बाबा रात्री 8-10 वाजता बोलला होता नाही का. 8 वाजता 10 वर्षापूर्वी बोलला होता एक बाबा. मित्रों, मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, ये चीजें जब मैं देखता हूं तो मेरे आंखों में आंसू आ जाते हैं. हमने बोला था कि हमारी सरकार आएगी तो मंदिर वही बनेगा जहां बाबरी थी. मंदिर बनवाया कि नहीं. सिरस गांवकर आप खामोश मत बैठे, मुझे जवाब चाहिए. मंदिर बनवाया कि नहीं. कहां बनवाया, वही बनवाया जहां बाबरी थी. आज तक बोलते थे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, सारे जन्मों के मेरे पाप धुल जाएंगे राम. हाँ, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे.
राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगे, टाळी वाजवा. दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, सारे जन्मों के मेरे पाप धुल जाएंगे, राम आएंगे मेरे झोपड़ी के बाहर हाथ खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे। राम आएंगे। वाह वाह। आज तक बोलते थे रामा रामा, रटते रटते बीती रे उमरिया, रघुकुल नंदन कब आओगे, शबरी की डगरिया, रामा रामा रटते रटते. पण राम आले होते का? पण ते आले 10 वर्षापूर्वी. महाराज जेव्हापासून बाबा आले तेव्हापासून आले. जे 15 वर्षापूर्वी गेले होते अयोध्येला, त्यांच्या लक्षात येईल की आजची जी स्थिती आहे ती 15 वर्षापूर्वी होती का? आपले राम कोणाड्यात होते, अगदी छोटं मंदिर होतं. हा, आणि आज गेल्यानंतर डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. हा का? हाँ, आज तक बोलते थे राम आएंगे आएंगे राम आएंगे. वाक्यच बदललं. सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम आए. नाही का? लगे कुटिया भी दुल्हन सी, प्रभु श्री राम आए. आज आले ते. वाक्यच बदललं. अरे हर घर में अब एक ही नाम. या करता घेतोय. काल्याच्या कीर्तनामध्ये येणार आहेत, नाही का? आपल्या सर्वांचे गुरुवर्य, नाही का? महंत, सगळ्यांना माहिती हिंदू धर्म रक्षक रामगिरी बाबा येणार आहेत. तेव्हा एक बोलायचं, अरे हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. ताई मेरा हिंदू धर्म का बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हिंदू धर्म का बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम हो, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जय श्री राम, जय श्रीराम, जय जय श्री राम, जय जय श्री राम. हिंदू धर्म का बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हिंदू धर्म का बच्चा जय जय श्री राम बोलेगा. धर्म का बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मला एक सांगायचंय, तो बाबा ज्याने आज राम मंदिर बनवलंय, मी काय प्रचाराला आलो नाही, मी प्रचाराला नाही आलेलो, पण एक सांगायचंय की तो बाबा 10 वर्षापूर्वी आपल्याला पैशाला काळाची मर्यादा कशी हे सांगतोय मी तुम्हाला. आणि ते सांगत संतीकडे गेलो होतो. मेरा ये जब चीजें मैं जब मैं देखता हूँ तो मेरे आंखों में आंसू आ जाते. आणि तेव्हा तो बाबा रात्री 8 वाजता बोलला होता. काय बोलला होता माहिती का? ही वाक्य बोललाय, जहा बाबरी थी वहा राम मंदिर बनेगा, बनलंय. तो बाबा अजून एक बोलला होता, भाई और बहनों, जैसे राम मंदिर बनवाया वैसे अब हमको समुद्र में महाराष्ट्र भूषण छत्रपति शिवाजी महाराज इनका अश्वारूढ़ पुतला बनवाना है. आता शांत का झाले तुम्ही? हा, आता टाळ्या या करता वाजवायचं की तो झाला पाहिजे, झाला नाही.
नाही तर मला पुन्हा म्हणावं क्या हुआ. विठाला विठाला विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. त्यांनी आता मला म्हणजे, जो मैं बोलता हूँ और मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता और मैं डेफिनेटली करता हूँ. मला एक सांगायचं, तो बाबा रात्री 8 वाजता बोलला होता. काळाचं उदाहरण देत होतो मी, पैशाला काळाची मर्यादा आहे. रात्री 8 वाजता तो बाबा बोलला, मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, कल से ये 1000 और 500 के नोट बंद होने वाले हैं. रात्री 8 वाजता बाबा बोलला, सकाळी या बँकेत जा त्या बँकेत जा. आपलं नको नको झालं होतं आपल्याला, नाही का. मला एक सांगायचे, तुम्ही आम्ही या बँकेत त्या बँकेत गेलो म्हणजे त्या दिवसापासून ती नोट चलनात राहिली का? नाही राहिली. म्हणजे तुमच्या आमच्या पैशाला कशाची मर्यादा आहे? काळाची मर्यादा आहे. तेच पैसे आता ते चालतात का? तिसरं, तुमच्या आमच्या पैशाला जन्माची मर्यादा आहे. किती कमवा. जेव्हा तो बाबा येतो ना, सज धज के जब मौत की शहनाई आएगी, शहनाई आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. किती कमवलं तर ते बरोबर येईल का? तुकोबराई ते सांगतात, मग तेथे नचले काही, सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई. किती कमवलं तरी कितीही कमवा, पुढच्या जन्मात नेता येत नाही ती धन. धनाला देशाची, काळाची आणि जन्माची मर्यादा आहे. पण तुम्ही आम्ही ज्या संतांना मानतो, त्या संतांच्या नावाने पुण्यतिथी करतोय, त्या संतांनी जे धन कमवलंय ना, त्याला 3 मर्यादा नाही, देशाची मर्यादा नाही, देशाची या पुण्याला मर्यादा नाही. तुमच्या आमच्या करता उदाहरण सांगतो, आपल्या देशात जन्माला आलेले स्वामी प्रभुपाद चैतन्य महाराज, ज्यांचा इस्कॉन संप्रदाय उभ्या जगभरात आहे. अहो, विमानाने गेले आणि हे पुण्य नावाचं धन तिथे वाटू लागले, नाही का. आणि वाटत असताना, राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊ गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. तिकडे आता ते गोऱ्या कातडेवाले लोक जवळ आले विदेशात. हे पुण्य नावाचं धन तिथं नेलं. त्यांना सांगितलं, म्हणा हरे रामा हरे रामा, रामा रामा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. गोविंद बाबा त्यांनी सुरू केलं ना, हरे रामा 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 हरे हरे. ते गोऱ्या कातडीवाल्याला त्यांनी सुरू केलं, हरे कृष्णा. हरे कृष्ण म्हणत नाही मी, ऋषीचा रू तिकडे इंग्लिश मध्ये नाही. आपण इंग्लिश शिकतोय, ऋषीचा रू आहे का तिथं? आपल्या तर मराठीत हरे कृष्णा. आणि आपलं तसंच होणार आहे. एकदा का दात पडले ना, सावंत बाबा, एकदा दात पडले, ही जी खिडकी तयार झाली ना, म्हणा बाबा कृष्ण म्हणा, कृष्ण कृष्ण. बाबा म्हणतात कृष्ण म्हणायचंय वय, हा म्हणा बरं. बाबा म्हणतात कृष्ण. ते हवा जाते निघून फास्ट. कृष्ण म्हणायला ते खिडकी राहतच नाही, दाबाव येतच नाही. कळतंय का? काही ठराविक. मला एक सांगायचंय, इंग्लिशमध्ये ऋषीचा ऋण आहे, पण त्या इंग्लिश जे बोलतात त्यांनी ऋषींची संस्कृती जरूर घेतली, ऋषी लोकांची संस्कृती घेतली, ते संस्कार घेतले. आज ते संस्काराने परिपूर्ण आहेत. ते पूर्ण साडी, पूर्ण कपडे घालायला लागले ना, आपण हात पॅन्टवर आलो. कळतंय का नाही? एक सांगायचंय, पुण्य नावाचं जे धन आहे त्याला देशाची मर्यादा नसती. जर असती, इस्कॉन संप्रदाय उभ्या जगात गेला नसता. दुसरं, पुण्य नावाच्या धनाला काळाची मर्यादा नाही. सगळ्यांना माहिती, रात्री अपरात्री ऍक्सिडेंट होतात. अहो, असा जोराचा आवाज झाला, जोराचा ऍक्सिडेंट झाला. जवळचे जे काही वस्तीवान होते हायवेच्या जवळचे, त्यांना असं वाटलं की आता निश्चितच कोणी वाचलं नसेल. हे सकाळी तिथे जायच्या अगोदर असं सांगतात की तिथे 4-5 डोळे कॅमेरे
सावध होते. एबीपी माझा, IBN लोकमत बघत होती कोण मेल आहे, कोण जिवंत आहे, कोण मेल आहे, कोण जिवंत आहे. कोपऱ्यातून कणत ध्वनी आला, आयो बाबो! पाय तुटलेला होता. लक्षात घ्या, रक्त वाहतंय, रात्रीपासून पडलेला आहे, पाणी नाही. आणि आवाज ऐकला. कॅमेरावाले त्यांच्याकडे गेले. माईक घेऊन हा जो होता ना रिपोर्टर, त्याने त्याच्या तोंडात माईक घातला. पाणी नाही, माईक. आणि त्याला म्हटलं, का रे सगळेच मेले, तुम्ही दोघच कस का वाचले रे? तुम्ही दोघच कस का वाचलात? सगळे मेले म्हणले. इथे आम्ही पाहतोय. ते काय म्हटले माहिती का? आम्ही सिरसगावचा आहे. सिरसगावचा आहे का? बर. आमच्या गावात बैरागी बाबाची पुण्यतिथी होती. पुण्यतिथीला पहिला म्हणले आपला आकडा असतो मदत म्हणून. पहिली पंगत आपलीच. एवढंच नाही म्हणे, मध्ये जेव्हा लोक जेवून जातात तेव्हा साफसफाई करायला, सेवा करायला मिळत. आणि ते पुण्य कामाला आलं म्हणले, नाही तर माझं काय करायला. कळतंय का? हे पुण्य कुठे कधी कामाला काही सांगता येत नाही. रात्री 12 वाजता काळ आला होता आणि तो काळही रात्रीचा होता. कोणी जवळ नव्हतं तरी दोघं का वाचले? त्यांनी सांगितलं, माझ्या आयुष्यात कुठेतरी पुण्य केलंय, ते पुण्य कामाला आलं. म्हणून काळाची मर्यादा, अर्थात पुण्याला काळाची मर्यादा नाही. तिसरं, पुण्याला जन्माची मर्यादा नाही. जर जन्माची मर्यादा असती तर ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत घडले नसते. ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराय लिहित असताना सांगतात, माझी या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत. ते पुण्यच आहे. तिळ तिळ पुण्य साचा पडे, बहुत जन्मे जोडे. नामदेव महाराज, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आ. म्हणून तुमच्या आमच्या धनाला देशाची काळाची जन्माची मर्यादा जरूर आहे, पण पुण्य नावाचं धन याला तीनही मर्यादा लागत नाही. आणि मीराबाई सांगते, मीही तीच धन कमवलं. पायोजी मेने राम रतन. बरं, हे धन कुठेही मिळत नाही. हे धन पाहिजे असेल ना तर तुम्हाला आळंदी, देहू, कुठे कुठे मिळतं ते सांगतोय. आळंदी, देहू, पैठण, नारायणगड, इथं जवळ सराला भेटे, आमच्याकडे या भगवानगड. कळतंय का? काही ठिकाण आहेत जिथे संत राहतात, तिथेच हे पुण्य नावाचं धन मिळतं. ती सांगते ना, वस्तू अमोलिक दी मेरे सतगुरु. सद्गुरु नारायणगिरी बाबा, सद्गुरु गंगागिरी बाबा, सद्गुरु बैरागी बाबा, सद्गुरु भगवान बाबा संत माझ्या समोर आले आणि त्यांनी मस्तकावर हात ठेवला. हात ठेवला मस्तकी, प्रसाद देऊनी केले. वस्तू अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर पनायो पायो जी मैंने राम रतन धन, पायो जी मैंने राम रतन धन पायो. तुमच्या आमच्या धनाला मर्यादा आहे, या धनाला मर्यादा नाही. आणि जे अमर्याद, जे पुण्य नावाचं धन आहे, ते अमर्याद प्राप्त करायचं असेल तर सज्जनांची नावे घेता पुण्यवंत भावे. विठोबा रखुमाई. टाळी टाळी. रखुमाई. हा हा, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
ज्ञानेश्वर कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे मा जीवाच्या तुटी महालाभ फुकासाठी एकच चरण झाले अजून 3 राहिले नाही माझा नियम वेगळा आहे मी काय एकदा हा मग घेतला ना पूर्ण सोडल्याशिवाय सोडीतच नसतं 4 चरण सोडणार आहे मी तुम्ही मला सोडीनात का कळते का असं नाही होणार एक चरण सोडवलंय आणि 3 सोडलेत तुम्हाला वाटलं कधी ऐकावं तर माझा नंबर घ्या आणि मला कधी फोन करा राहिलेले 3 चरणाचा अर्थ फुकट सांगून देईल हा कळतंय की नाही आता 1 चरण झालंय 3 राहिलेत 3 आता ते माझ्याकडे ठेवा कधी मी भेटन तुम्हाला रस्त्याने जाताना मला विचारा मी सांगून देईल फुकट 1 रुपया घेणार नाही 1 रुपया अजिबात नाही वा सुंदर या ठिकाणी आयोजन आपल्या सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे संत बैरागी बाबांची आज या ठिकाणी पुण्यतिथीचा हा उत्सव बहुसंख्येने आपण या ठिकाणी ग्रामस्थ एकत्रित येऊन हा भव्य दिव्य स्वरूपाचा आपण संपन्न करीत आहात या सप्ताहाकरता या उत्सवाकरता आपण सर्व गुणीजन मंडळी अगदी सुंदर एक एकावन्न बळी असणारे काय तुमचं वर्णन करावं आपण सर्व महाराज सर्वांनी सुंदर साथ दिली इकडेही सुंदर गुणीजन बळे सर्वांनी सुंदर साथ दिली आमचे हरिभक्तपरायण मित्र गुरुबंधू गणेश महाराज मलिक यांनी सुंदर वादन केलं अनेक महाराज म्हणजे दुसिंग महाराज आहेत चंदू महाराज सावंत या ठिकाणी हरिभक्तपरायण मलिक महाराज आहेत दुसरे दुसिंग महाराज आदी सर्व